सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो। या ठिकाणी एक छोटीशी कविता मी घेऊन आलो आहे। तत्पूर्वी एक किस्सा सांगतो। काय घेता बाई भांडी, काच पत्रा लोखंड प्लॅस्टिक, केसावर भांडी, असे शब्द माझ्या कानी पडले आणि मी घरातून बाहेर आलो तर एक लेडीज म्हणजे एक बाई होती आणि तिच्या कमरेवरती एक छोटासा मुलगा होता आणि आमच्या दारापाशी ती आली, काय भांडी घेणार वगैरे वगैरे असं। आता ते घरोघर फिरतात, तर ती मुलगी रडायला लागली। माझा छोटासा मुलगा होता, तो मम्मीला म्हणायला लागला, म्हणजे आईला म्हणायला लागला की तो रडतोय, काय त्याला खायला असेल तर बिस्किट। तर त्याने ते हाणून दिलं, ते मूल शांत बसलं आणि त्याच्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी। आई माझी वयस्कर आहे, म्हातारी आहे, तिने विचारलं, आईने विचारलं तर ती सगळी स्टोरी तिकडची सांगत होती आणि ते सगळं ती सांगून गेली। आणि त्याच्यानंतर दुपारी ते सगळं मी माझ्या लक्षात घेतलं आणि त्या संदर्भात मी ते कविता ती लिहिली, ती तुमच्यासमोर मी ठेवतो आहे। कवितेच्या शब्दाकडे लक्ष असू द्या। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। मले निज नाही, मले भूक नाही, एवढूस गाठोड बांधायचं हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। जायाचं भरभर पल्ल्याड दूर, भाकर तुकडा भुकेल्या जीवा वाढायचं हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। गाव निजे तवा आमच्या पोटात जाई, नीतीच्या नियमान काळोखी खाई। तवा कुठं आमुच्या पाण्याची घाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। रोजच पायपीट रानवनात, दिस बघा गेला संगोपनात। न्यायाला वाचा फोडायची हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। आणि या कवितेचा शेवट करतोय। रिकाम्या पोटी राबून घेती, पाटलाची दार भरून जाती। दाम नाही हातावर खायाचं काय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। तुले काय सांगू बाय, ओझ कोटीच हाय। धन्यवाद। ही जर कविता तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, पण कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद।